सामनावीर ऑन द राईज खेळत असताना बॉल बॅक ड्राईव्ह पहिल्याच बॉलमध्ये भव्य स्वागत 4 धावा चौकार. चांगला फटका पण पाहिला. हॉरिझॉन्टल व्हर्टिकल फ्लो आपण पाहिला पण इथे हॉरिझॉन्टल फ्लोने हा फटका आला, कारण मध्ये सर्वाधिक जास्त फटके हे व्हर्टिकल फ्लोमध्ये उभ्या अँगलने मात्र फलंदाजी होते, पण तिथे मात्र आडव्या बॅटने हा फटका हॅमर करत असताना बॉलर्स बॅक ड्राईव्ह चौकार दिनेश शेलारांच्या बॅटमधून येताना पाहिला. चौकारने खातं ओपन झालं मैदानामध्ये टीम करंजाडेचं. 4 धावा आहेत सध्या अकाउंटमध्ये धावसंख्या. लॉफ केला बॉलला, समोरचा बॉल डाऊन दी ग्राउंड, त्याच दिशेने पुन्हा एकदा बॉलर्सच्या डोक्यावरून बॉलला उडवलं ब्लॅक स्क्रीनच्या बाहेर, सीमा पार षटकार. 6 धावा या फटक्यावरती आल्या. चांगलं टायमिंग, समोरच्या दिशेला हा स्ट्रोक्स, त्याच्यावरती षटकार. 6 धावा या फटक्यावरती आल्या आणि तब्बल 10 धावा पहिल्या 2 बॉलमध्ये येतील बॅटिंग करताना करंजाडे टीमसाठी. आता सर्व खेळाडू एकत्र आले. 2 बॉलमध्ये 10 धावा स्कोर कार्डवरती. दिनेश शेलार सारखा एक अतिशय अनुभवी खेळाडू, मागच्या सामन्यामध्ये दिनेशने 17 केले आणि इथे देखील पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा त्याच्या बॅटमधून येताना आपण पाहताय. मोठी धावसंख्या उभा राहायची आणि त्या दिशेने मात्र वाटचाल करत असताना सध्याच्या घडीला आक्रमक स्टार्ट देताना दिनेश शेलारांना आपण पाहताय. सलामीवीर, आणि सलामीवीर कसा असावा तर अतिशय विस्फोटक असावा, विध्वंसक असा, आणि ते काम मात्र मध्ये साकारतात. पुन्हा एकदा त्या दिशेने धनंजय डीप मध्ये जज करतो बॉलला. सोपं नाहीये, समोर पडला बॉल, सोपा झेल नव्हता, परंतु प्रयत्न चांगले होते धनंजयचे. 3 फटके अगदी सेम पोझिशनला डाऊन द ग्राउंड होते आणि यावेळेला कमबॅक एक सिंगल मिळाले. तर प्रतीक जाधव हा खेळाडू स्टॅकिंग एंडवरती आलाय. डेरोली संघासोबत करंजाडे दुसऱ्या फेरीमधला शेवटचा सामना आणि आजच्या रात्रीमध्ये सलग 2 सामने जिंकत बोर्ले संघ तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय. तो मात्र विनर टीम सोबत पुढचा सामना खेळेल, त्यामुळे दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा पण देतोय या मॅचसाठी. अगदी वेळेवरती शेड्यूल कंप्लीट होत असताना या स्पर्धेचा संध्याकाळी चालू आली स्पर्धा 4:30च्या आसपास, आणि आता वेळेवरती हा शेड्यूल कंप्लीट होताना आपण पाहता. उद्या 10 सामने असतील. उद्याच्या दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये 10 सामने तुम्हाला पाहायला मिळतील. आज 8 सामने आपण कव्हर करत आहोत. शेवटच्या रात्रीमध्ये मेगा फायनलला भरपूर सामने कमी असतील, त्यामुळे नक्कीच कौतुक व्हायला हवं या स्पर्धेचं. आपटला बॉलला, कवसला, इनसाइड आउट, आपिश कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा फटका होता, सुपर क्लास प्रतीक जाधवचा. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर हा षटकार. टायमिंग लाजवाब अँड टिपिकल प्रतीक जाधवचा हा फटका होता. अप्रतिम जागेवरून वीरेंद्र सेहवाग स्टाईलने हा फटका पाहायला मिळाला. 17 धावा स्कोर कार्डवरती आहेत. अफलातून टायमिंग, परफेक्ट मिडल झाला आणि कव्हरच्या वरून हा षटकार आला. नेक्स्ट बॉल, रिव्हर्सचा प्रयत्न. इथे मात्र अतिशय वेगळ्या पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. बॅटचा फ्लो संपला, बॅट स्विंग आल्यानंतर मात्र बॅटच्या विरुद्ध दिशेला बॉल लागला आणि बरोबर फाईन लेगला चौकार त्या ठिकाणी आपण येताना पाहिला. प्रत्येक देखील नशीब घेऊनच मैदानामध्ये आलेत. बघा हा फटका पुन्हा रिप्ले. ओ माय गॉड, खरं तर बाबाईला प्रचंड वेगात बॅट स्विंग आणि त्यानंतर कमी गतीचा बॉल मागे लागला आणि बरोबर फाईन लेगकडे जाताना हा बॉल. 4 धावा आल्या. धावा कशा का होईना येणे गरजेचे आहेत, आणि धावा येत असताना प्रतीकच्या बॅटमधून बॅटिंग करत असताना करंजाडे संघाला दोन्ही फलंदाजाने षटकार चौकार मारले. आता मिडॉनच्या बाजूने मारलाय बॉल, डीप मध्ये चाललाय गोळीच्या वेगाने, सीमा पार. पहिल्या षटकामध्ये आता हाहाकार माजवलाय फलंदाजाने. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धावफलकावरती तब्बल 25 धावा. 3 चौकार, 2 षटकार, 1 सिंगल. मला वाटतं असंच काहीतरी होतं या षटकाचं पृथक्करण, ज्यामध्ये 25 आल्या. विनायकवरती आक्रमण झालेलं आहे. त्याला शॉर्ट टी मीटिंग लगेच फिल्डिंग लावून घ्या. विनायकने पहिल्याही मॅचमध्ये 17 धावा दिल्या होत्या आणि त्यानंतर धनंजयचं कमबॅक झालं होतं. त्या लढतीमध्ये त्याने कमी धावांचं षटक टाकलं, 3 खेळाडू बाद केले होते. आणि यावेळेला विनायकवरती आक्रमण करत असताना करंजाड्याचे दोन्ही खेळाडू दिनेश शेलार, प्रतीक जाधव, सलामीवीर 25 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक संपलं. सेकंड ओव्हरला सुरुवात. मागच्या सामन्याचा सामनावीर धनंजय भोईर बॉलिंग मार्फत येताना पाहायला मिळतील. दिनेश शेलारने सामनावीर पारितोषिक डेडिकेट केलं होतं त्या ठिकाणी सनीभाई यांच्यासाठी, अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या खेळाडूसाठी. या षटकामध्ये आता धावसंख्येचा जो वारू उधळलाय त्याला लगाम लावणं गरजेचं राहील. जो कदर घोडा वेगाने सुसाट निघालाय
धावांचा त्याला मात्र थांबवणं गरजेचं राहील, अन्यथा खूप मोठी धावसंख्या कदाचित पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. आज प्रत्येक सामने हे लो स्कोरिंग झाले, काही सामने हाय व्होल्टेज झाले, काही सामने एकतर्फे देखील झाले. या विकेटवरती मात्र फलंदाजांना साथ मिळाली, गोलंदाजांनाही साथ मिळाली. आउटफील्ड मात्र प्रचंड चांगली आहे मैदानाची, तर भरभरून प्रतिसाद मात्र मिळालेला आहे प्रत्येक टीमला या स्पर्धेचा. चला स्पीडअप करा प्लीज. धनंजय भोईर बॉलिंग मार्कमध्ये आलेले आहेत दुसऱ्या षटकासाठी. धनंजयांचं षटक, हाफ ट्रॅकर, हा पामचाक, पूल, पॉवरफुल अँड वंडरफुल डिलाइटफुल षटकार. दिनेश शेलार ही इज ऑन फायर नाव. 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल, म्हणजे 4 मध्ये 17 धावा वैयक्तिक दिनेश शेलार यांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाल्या. अफलातून फटका 31 धावा 31. पहिल्या 7 मध्ये 31 आल्या. त्यामुळे आपण जर पाहिलं करंट रन रेट आणि त्या काहीपेक्षा स्ट्राईक रेट दोन्ही फलंदाजांचा अतिशय हेल्दी राहिला. आणि याच स्ट्राईक रेटने जर का बॅटिंग झाली तर मात्र अडचणी वाढतील डेव्हिड संघाच्या वाट्याला. मोठं टार्गेट कदाचित येऊ शकतं मैदानामध्ये. ज्या पद्धतीने बॅटिंग केली आतापर्यंत दिनेश आणि प्रतीक या दोन्ही फलंदाजाने 31 31 धावा, लॉस ऑफ 0, एकही खेळाडू बाजूला नाही आणि आतापर्यंत 31 धावा या धावफलकावरती आहेत. जबाबदारीने खेळावं लागेल, जबाबदारीने इथे मात्र लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. पुन्हा बॅकफुटला गेले, कवसला फिल्डर आहे प्रणय, थोडा दुखापतग्रस्त आहे आणि त्याच्या समोरून बॉल झाला डीप मध्ये, एकसा कव्हरच्या बाहेर, आपिश कव्हर ड्राईव्ह, 4 धावा चौकार. अफलातून टायमिंग, खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी, मारेल तर चौकार षटकारच, सिंगल डबल मी घेणारच नाहीये. दिनेश सांगतो, एक सिंगल त्याने काढली होती मागच्या ओव्हरमध्ये, ती अपवाद सिंगल राहिली. 1 चौकार 1 षटकार, त्यानंतर पुन्हा षटकार चौकार, अशा 21 धावा वैयक्तिक आतापर्यंत दिनेशच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. मागच्याही सामन्यामध्ये दमदार कामगिरी दिनेश शेलार यांच्या वतीनं पाहायला मिळाली. मी मगाशी म्हटलं का तर व्यवस्थित यशस्वी पुरस्कर्ते आणि खूप चांगले नियोजन त्यांच्या माध्यमातून नेहमी पाहिलं. मैदानामध्ये चांगली भूमिका साकारत असताना रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. कधी कधी म्हणतात ना, सरळ बॅटने जेव्हा धावा येतात तेव्हा हा प्रयत्न का, असा एक क्वेश्चन मार्क विचारला जातो. आणि इथे डॉट बॉल. तुम्हाला ज्या पद्धतीने मोमेंटम मिळालाय, गोलंदाजाचा स्ट्रॉंग जो झोन असो त्या जर का स्ट्रॉंग झोनला त्याने बॉलिंग केली, तिथे मार बसला, मग चेंजेस करा तुम्ही. पुन्हा एकदा सरळ टाकलाय आणि समोर मारलाय, क्या बात आहे. ओव्हर पिच लॉफ केला, लॉंग ऑनच्या बाहेर, सीमा पार. महेश शेलारच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार षटकार. दिनेश शेलार, क्षमाचा दिनेश शेलार यांच्या बॅटमधून हा षटकार आला. लाजबाब टायमिंग, स्लॉटमध्ये जितके बॉल आले त्या बॉलमध्ये मात्र तुटून पडला दिनेश. त्याच्या बॅटमधून आणखीन एक षटकार आला. धावांची गती वाढली, 41 धावा, अजून दुसरं षटक संपलेलं नाहीये आणि तब्बल 41 धावा धावफलकावरती आहेत. त्यामुळे सध्या सुस्थितीमध्ये असं म्हणायला हरकत नाहीये. करंजाडे संघ पहिला सामना खेळला, आता पुन्हा उशिरा आले, भरपूर विश्रांतीनंतर अगदी वेळेवरती पोहोचलेले आहेत करंजाडेचे खेळाडू. 41 41 धावा धावफलकावरती. समोर पुन्हा दिनेश, नौसा किंग प्रतीक. या षटकामध्ये आक्रमण होताना आपण पाहिलं. सेन्सेबल क्रिकेट. आतमध्ये बॉल आला, थोडासा हलकासा कटर, त्याला सन्मान दिला, 1 घेतली. ज्याकरता धनंजयने मागच्या सामन्यामध्ये 3 विकेट काढले होते. स्ट्रॉंग अपील, लाऊड शाउट अपील, पॉपिंग क्रेजमध्ये आय थिंक आहेत दिनेश, त्यामुळे पंचांनी कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट या अपीलमध्ये दाखवलेला नाहीये. तरी फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आला, चला चेक केलं तर रनआउट. तिसऱ्या पंचाची मदत घेतो आपण. तिसरे पंच देखील आमच्या वॉर्डरूममध्ये असेल. चला या आकाश निर्णय आपण लगेच मैदानाकडे पोहोचवणार आहोत. रनआउटसाठी हा रिव्ह्यू वापरलाय. कॉन्फिडन्स फिल्डिंग टीमचा सांगतो की खेळाडू बाद, परंतु पंच त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट त्यांनी दाखवलेला नाहीये. डायरेक्ट थ्रो. चला परफेक्ट अँगलने एकदा चेक करू आपण. श्रेयस बिल्डरचा डेव्हलपरचे प्रोप्रायटर सुरेशजी पाटील 7090 त्यांचं आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. नॉट आउट, नो डाऊट, नॉट आउट. चला नॉट आउट आहे, कारण आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडिंग केले दिनेशने, त्यामुळे सुरक्षित आहेत त्या ठिकाणी. प्रतीक ऑन स्ट्राईक.
प्रत्येकीने देखील उडवलं बॉलला. क्या बात आहे. आजच्या रात्रीमधला सर्वात लांबलचक उत्तुंग असा अवकाशाला गवस निघालणारा षटकार. 6 धावा. गोरखनाथ धुमाळ यांचं आगमन करताना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. डेवरोली गावचे यशस्वी उद्योजक आणि ग्रामपंचायत सदस्य गोरखनाथ धुमाळ यांचं आगमन, त्यांचं स्वागत. 2 ओव्हरला 48 आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा होत्या तब्बल 25, या ओव्हरला 23 आल्या. टाळांचा गजर होतो या दोन्ही खेळाडूंसाठी, कारण पार्टनरशिप चांगली झाली दोघांमध्ये. भागीदारी फार महत्वाची होती. ती भागीदारी मात्र पहिल्या विकेटसाठी 48ची पाहायला मिळाली. त्यामुळे सध्या आपण पाहिलं आजच्या रात्रीमधला उच्चांक कदाचित येऊ शकतो सांघिक. आतापर्यंत धावा फार कमी आपण पाहिल्या. लो स्कोरिंग सामने होते, ते चेसी झाले, कधी कधी डिपेंड होताना देखील पाहायला मिळाले. हाय व्होल्टेज देखील झाले. आता यावेळेला 48 धावा तिसऱ्या षटकासाठी आलेत. त्या ठिकाणी गोलंदाज अक्षय सनी आहेत त्या ठिकाणी. टी शर्टवर नाव अक्षय, पण सनी काजळे हा खेळाडू आता बॉलिंग मार्क मध्ये दिलाय तिसऱ्या षटकासाठी. 50वा विकेट अजून पडत नाहीये. 49 विकेट मिळालेल्या आहेत आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये. सचिन केडी यांचं उत्तम गुणसंख्या लेखन. 50वा विकेट केव्हा येईल? क्या बात आहे. फुल लेन टाकलाय बघा. फलंदाजाला त्या ठिकाणी पायांची हालचाल नसल्या कारणाने मोठा फटका खेळता आलेला नाहीये. कमबॅक फ्लाईट दिली बॉलला, बरोबर खोलात टाकला चेंडू. त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची रन नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल. चांगलं कमबॅक सनीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खोलात टोक क्रशिंग. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम. बघा सनीकडे वेग कमी आहे, पण तो टप्पा अतिशय योग्य आहे. फलंदाजाला विट त्या ठिकाणी मोठ्या फटकासाठी तयार करून देत नाहीयेत. बरोबर यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि त्याच वेळेला इथे सिंगल घेतली. क्विक सिंगल प्रतीकला हवी होती स्ट्राईक. चांगलं कमबॅक. 49. 49 विकेट आतापर्यंत स्पर्धेमध्ये आले. 49 धावा धावफलकावरती आहेत. आणि जर का पुढचा विकेट मिळाला तर मात्र 50वा विकेट होईल. आणि जर का पुढची रन आली तर 50 धावा देखील होतील. 50चा फिगर फार महत्वाचा आहे या मॅचमध्ये. 50 धावा होतील का? कमी गतीचा बॉल पिक करत बॉलला स्क्वेअर लेग कडे चाललाय. एक सिंगल मिळाली. 50वा कंप्लीट. ओव्हर थ्रो देखील झाला. बॅकअपला आहेत खेळाडू तद्वर मात्र सेकंडचा कॉल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दबाव कसा टाकायचा प्रतिस्पर्धी संघावरती हे दाखवलंय. या जोडीने 51 धावांची भागीदारी आतापर्यंत राहिली. डेरवली संघाच्या अगेन्स्ट 51ची भागीदारी आपण पाहिली. 51 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहताय. चांगली भागीदारी आजच्या रात्रीमधील या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वात मोठी भागीदारी. पाणी हवं 3 षटकानंतर लगेच तयार दोन्ही बॅट्समन. 51 रन. सनीचा पुढचा बॉल. प्रतीकसाठी बॅकफुटला गेले. पुन्हा स्लॅश केला बॉलला. शॉर्ट गलीमध्ये बॉल चाललाय. गोरख तर त्या ठिकाणी दशरथ धुमाळ, क्षमा असावी, गोरखदादा धुमाळ यांचं आगमन. दशरथ धुमाळ त्या ठिकाणी आहेत. 1 रन इथे मिळाली. 52 धावा. 52 लॉस ऑफ 0. 52 धावा धाव फलकावरती पाहायला मिळालेल्या आहेत आतापर्यंत. तिसरं षटक चालू, अजून एक षटक बाकी आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे आणि इथे बॉलला सोडण्याचा निर्णय आणि स्टान्स बदलले असल्या कारणाने हा निर्णय मात्र जातोय कदर फिल्डिंग टीमच्या फेवरमध्ये. स्विच करायचा बॉलला आणि त्याच वेळेला पंचांनी बॉल निर्धाव घोषित केलाय. चला ऑनफिल्ड अंपायर निर्णय अंतिम असेल. नो आर्ग्युमेंट प्लीज. दोन्ही टीमला पुन्हा सूचना असेल, लक्ष द्या. पंचाचा निर्णय अंतिम असेल. डॉट बॉल. यस डेफिनेटली, कारण स्टान्स बदलला होता फलंदाजाने. त्याच वेळेला बॉल वाईड यॉर्कर टाकला, त्यामुळे डॉट बॉल घोषित करण्यात आला. लॅप शॉटचा प्रयत्न होता दिनेशांचा. स्टेप आउट झाले. खोलात टाकला बॉल. कबसला खेळले. 1च रन. क्या बात आहे. ग्रेट कमबॅक. सनी काजळेचं हे षटक राहिलं आता निर्णायक. जबरदस्त कमबॅक केलं या ओव्हरमध्ये. फक्त आणि फक्त 5च धावा खर्च केल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 48 होत्या, आता या ओव्हरमध्ये 5च आल्या. 43 धावा. त्याला पाणी घेऊन चला मैदानामध्ये. 53 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता एक षटक बाकी आहे. मोमेंटम जो पहिल्या 2 ओव्हरमध्ये गेला होता करंजाडेकडे, तो खेचून आणलाय सनी काजलेने मागच्या ओव्हरमध्ये. एक षटक
आता या ठिकाणी बाकी आहे अंतिम षटक. या मॅच मधला विनर संघ पुढच्या मॅच मध्ये बोर्ले संघासोबत खेळताना पाहायला मिळेल. अंतिम षटक, निर्णायक षटक पहिल्या इनिंग मधला. स्लॉक ओव्हर आणि या स्लॉक ओव्हर मध्ये गोलंदाज येथील जनार्दन चिखलेकर आले अंतिम षटकामध्ये. मागच्या ओव्हरमध्ये जो कमबॅक करून दिलाय सनी काजळेने, त्यावरती मात्र त्याच्या पायावरती पाय ठेवत असताना जर या षटकामध्ये पुन्हा एकदा कमी धावांची गोलंदाजी झाली तर नक्कीच मॅचमध्ये पुन्हा एकदा पलटवार होईल. कारण धावा जितक्या आवाकामध्ये असते तितका धावांचा पाठलाग करणं सोपं होतं. जर का धावा आवाकाच्या बाहेर गेल्या 20च्या वर, जर का रिक्वायर्ड पर ओव्हरच्या मागे आला तर या धावांचा पाठलाग करणं तितकं सोपं नसतं. कारण प्रत्येक ओव्हरमध्ये त्या धावा येणं गरजेचं असतात ॲव्हरेज कॅल्क्युलेशननुसार. आणि एखादं षटक जर का कमी धावांचा आलं चेस करताना तर मात्र अडचणी वाढतात. जनार्दन चिखलेकर समोर दिनेश शेलार. पहिला बॉल खराब टाकलाय. शॉर्ट दरम्यानलाही भिटकत असताना प्रणालला दुखापत झाली आहे. बॉल त्याला थांबवता आलेला नाहीये. नो प्लस 4. प्लॉटच्या बाहेर बॉल टाकला. विकेट जो आहे त्या प्लॉटच्या बाहेर टाकला, त्यामुळे नो प्लस 4 असा पंजा या ठिकाणी मिळेल. म्हणजे जे काय सनीने केलं होतं मागच्या ओव्हरमध्ये त्याच्यावरती पूर्णपणे जर आपण पहिला पाणी फेरलं या ठिकाणी गोलंदाज जनार्दनने, पहिलाच बॉल त्याने नो प्लस 4 टाकलाय, त्यामुळे 5 धावा इथे मिळतील. बाईचा चौकार. प्लॉटच्या बाहेर हा बॉल पडलाय आणि तरी नो बॉल घोषित करण्यात आलाय. चला, नो आर्ग्युमेंट. चेक केलं जाईल बॉल कुठे डिलिव्हर्ड झालाय. येस, स्क्रीनमध्ये पाहिलं जाईल. विशाल पाटील सर आमच्या सोबत आहेत. बॉलचा टप्पा फ्रंट अँगल घ्या प्लीज. समोरचा अँगल घ्या, तुम्हाला नक्कीच क्लिअरिफिकेशन व्यवस्थित होईल. बॉल कुठे पडलाय. हा ॲक्शन बॉल प्लॉटच्या बाहेर पडलाय की नाही हे पाहायचं आहे. आणि तिथे आता साईड अँगलने एकदा बघा. वाईड बॉल सर, नो बॉल नाही, वाईड बॉल आहे. वाईड बॉल आहे, निर्णय मागे घेतला. हा बॉल वाईड आहे, त्यामुळे 1+4 अशा 5 धावा नक्की मिळतील. एकदा चेक केला मी ऑन स्क्रीन. येस, पॉपिंग क्रीजच्या मागे जो बॉल जातो तो वाईड असतो आणि इकडे बाहेर पडेल तो मात्र नो असतो. त्यामुळे पॉपिंग क्रीज क्रॉस करून बॉल बाहेर पडलाय, त्यामुळे नक्कीच निर्णय अतिशय योग्य होता. आम्हालाही वाटलं प्लॉटच्या बाहेर पडला कदाचित. इकडे रिटर्न क्रीज जे असते तिच्या बाहेर जर का पडला असता बॉल तर मात्र नो बॉल घोषित करण्यात आला असता, त्यामुळे वाईडच असेल. 58 धावा धाव फलकावरती. दिनेशसाठी पुढचा बॉल. बॅकफुटला गेले, ढकलला बॉलला, कव्हर्सला डीपमध्ये फिल्डर आहेत. कमालीची फिल्डिंग, लाजवाब एफर्ट. सेकंडचा कॉल. 2 रन कंप्लीट. 60 धावा. गुड फिल्डिंग. एक्सा कव्हर रिझनकडे असणारा क्षेत्ररक्षक, त्याची चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 60 धावा सध्या धाव फलकावरती आहेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 60 रन्स और स्कोर कार्ड. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 48, मागच्या ओव्हरमध्ये 5, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7. इथे देखील स्वीपर कव्हर, डीपमध्ये फिल्डर आहे, त्यांच्या डोक्यावर बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक बनला दर्शक, त्याच्या डोक्यावर बॉल चालला. 1 बाउन्स इनटू द फॅन, सीमा पार 4. फोर, ये दिल मांगे मोर, अनादर 1-4, चौकार. अडुसष्ट धाव फलकावरती. 68. पुन्हा एकदा कव्हर्सला खेळले. वन्स अगेन त्या दिशेने फटका.
एक सिंगल आली, सेकंडचा कॉल, निघाले दोन्ही खेळाडू, थ्रो खराब. दिनेश तयार होता सेकंडसाठी. 2 धावा आल्या, तिसरी देखील होईल कदाचित. क्या बात आहे, गुड रनिंग बिटवीन द विकेट. चौथ्यासाठी प्रयत्न होतो आणि इथे चौथी रन आता होईल का की नाहीये. चला, म्हणजे 3च धावा असतील. यस, 3च धावा. त्यामुळे दिनेश यांना नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबावं लागेल. 3 धावा आल्या, वैयक्तिक 43 वरती खेळतात दिनेश शेलार. 16 बॉलमध्ये 71 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहिल्या. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अफलातून फलंदाजी. 6 मध्ये 23 प्रतीक जाधव, एका बाजूला दिनेश शेलार. 16 बॉलमध्ये 43. बघा, इतके धावले तरी थकलेले नाहीयेत. प्रतीकच स्ट्रायकला एंडला असेल, कारण 3च धावा इथे असतील, कारण एकाच वेळेला तुम्हाला दोन्ही एंड सोडायचे होते. आणि इथे स्ट्राईकसाठी प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आता मात्र दमछाक झाली दिनेश शेलार यांची, कारण सवय नसते कधी कधी सतत धावायचं, पळायचं, रन घ्यायच्या. 71 धावा धावफलकामध्ये 71. चला, घाई करा प्लीज. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या तब्बल 71 धावा. दिनेश खाली बसलाय. धावा घेत असताना मात्र अतिशय थकला, दमला. यासाठी फिटनेस महत्वाची आहे. तुमचा स्टॅमिना वाढवण्यासाठी तुम्हाला वॉर्मअप करावा लागतो, फिटनेसकडे लक्ष द्यावं लागतं. शफल क्रॉस, व्हॉट अ शॉट, फॉलिंग स्वीप, अप्रतिम फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. बॉल चालला बाउंड्रीच्या पलीकडे, सीमा पार, लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. सत्याहत्तर धावा. फिटनेस आता चांगला आहे. डीपीएल डेरवली प्रीमियर लीग मध्ये देखील आपण नाणं पाहणार आहोत. लास्ट बॉल देखील या ठिकाणी पॅरलल, फ्लॅट अँड फ्युरियस. शेवटचा बॉल देखील चालला बाउंड्रीच्या पलीकडे, मिड विकेटच्या पलीकडे. षटकार, आणि या षटकाराच्या मध्ये तब्बल 83 धावा. एकदा जोरदार डाव द्या दोन्ही खेळाडूंसाठी. नॉट आउट, 83 धावांची भागीदारी वैयक्तिक दिनेशने केल्या 16 बॉलमध्ये 43. तर दुसऱ्या बाजूला जवळजवळ प्रतीकचं देखील आपण पाहिलं 20+ रन. 29 धावांची एक इनिंग त्या ठिकाणी साकारली. 35 धावा, क्षमासभे 8 मध्ये 35 केल्या प्रतीकने, आणि तब्बल 83 धावा धावफल कधी पहिल्या 17च्या समाप्तीनंतर. मस्यान प्रेम मसे 33 स्पोर्ट्सचे ओनर. जर कोणाला क्रिकेट ॲसेसरीज जर का घ्यायच्या असतील अतिशय माफक दरात आणि उत्तम क्वालिटी मटेरियल जर का तुम्हाला हवं असेल, राहुल मसे आणि प्रेम मस्यांचा सन्मान केला तो 33 स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, ज्यांच्या वतीनं आम्हाला स्पर्धेला उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, शतरक्षक यांच्यासाठी ब्रँडेड शूज मिळाले. त्यांचं मनापासून आभार. आणि आवर्जून आपलाच खरं मराठी माणूस त्यांच्या करता शॉपला व्हिजिट द्या. प्रेमन त्यानंतर प्रेम मस्यांचा आपण सन्मान घेत आहोत. त्यांना विनंती असेल आपण सन्मान स्वीकार करावा. क्रिकेट स्पोर्ट्स ॲसेसरीज. आणि पनवेलचे उद्योजक करंजाडे गावचे धीरज दादा ठाकूर, त्यांना आम्ही सन्मानित करणार आहोत. धीरजजी ठाकूर यांचा सन्मान केला जाईल. त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानात स्वीकार करावा. करंजाडे म्हटलं की आमचे अभ्यासू सरपंच मंगेशभाई शेलार, का त्यांचा मी आवर्जून उल्लेख करेल, ज्यांच्या नावानं आज स्पर्धा उरण पनवेल आमदार चषक, त्यांच्या अगदी जवळचे सहकारी मंगेशदादा शेलार, त्यांचं देखील मनापासून स्वागत. तर धीरज ठाकूर आमचे युवा उद्योजक करंजाडे, त्यांचा सन्मान केला जातोय या स्पर्धेमध्ये. शांत संयमी सरपंच मंगेशभाई शेलार, त्यांचा गावचा संघ मैदानामध्ये खेळतोय. आणि एका बाजूला डेरवली टीम, गोरखदादा धुमाल, त्यांचा संघ मैदानामध्ये आहे इन ऍक्शन मध्ये. 84, जवळजवळ 21.00 सरासरी असेल पर ओव्हर मागे. मी याच गोष्टी चर्चा केली. जेव्हा ॲव्हरेज कॅल्क्युलेशन पर ओव्हरमध्ये 20च्या आसपास जातं तेव्हा मात्र एक षटक सामन्यामध्ये महत्वाचं असतं. आणि आता आपण पाहताय करता 84चा पाठलाग त्या ठिकाणी करायचा आहे.
आमचा संपूर्ण कॉम्बॉक्स, आमचे मित्र चंदू वाघमारे, कथा साईप्रीत लाईव्हचे प्रोप्रायटर आणि आमचे मित्र कथा सचिनभाई केणी चिरनेरच्यात IT इंजिनियर आहेत पेशाने आणि खूप दिवसानंतर स्कोरिंगसाठी ते आमच्यासोबत देखील जॉईन झाले. त्यांचं देखील मनापासून स्वागत. बघा त्यांच्याकडे रन रेट आहे प्रत्येक मॅचचा, प्रत्येक अपडेट त्यांच्याकडून तुम्हाला मिळेल. आणि धावसंख्या 83, आता 84चा पाठलाग त्या ठिकाणी करायचा आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा. तुम्हाला आठवत असेल जेव्हा साऊथ आफ्रिकन टीमने 434 धावा चेस केल्या होत्या, ज्या ठिकाणी ऑस्ट्रेलियन टीमने जेव्हा धावा बनवल्या त्यांना स्वप्नातही वाटण्याचं आम्ही तिथे पराभूत होऊ. क्रिकेटचा खेळ आहे. आता 84चा पाठलाग करायचा म्हणजे प्रश्न पडला असेल कसा होईल, तर धावांचा पाठलाग करताना तुम्हाला आता रन्स नाही तर षटकारांची भाषा बोलावली. षटकारांचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. 10 षटकार म्हणजे 60 धावा आणि त्याच्यामध्ये आणखीन 24 म्हणजे टोटल तुम्हाला 14 षटकार किंवा मारायच्या या सामन्यामध्ये सामना जिंकण्यासाठी. 24 बॉलमध्ये जर का 14 षटकार आले, कारण मागच्या इनिंगमध्ये जवळजवळ षटकार आपण पाहिले 7 षटकार आणि त्याच्याबरोबरने 6 चौकार होते. 7-42 आणि 24 बघा किती होत आहेत. जवळजवळ 66 धाबात या चौकार षटकाराने झाल्या होत्या. तेव्हा इथेही तोच प्रयत्न करावा लागेल. समोरच्याने जर का इतक्या धावा मारल्या असेल तर आम्ही का नाही मारणार. जर तोच इंटेंट दाखवला या वेळेला फलंदाजीमध्ये तर नक्की धावांचा पाठलाग होईल आणि क्षमता आहे या खेळाडूंमध्ये. डेरोली संघाकडे तगडी बॅटिंग लाईनअप आहे, त्यांच्याकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे. त्याचा पुरेपूर फायदा त्यांना घ्यावा लागेल. पहिल्या षटकासाठी करंजाडे संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज जय चव्हाण या ठिकाणी बॉलिंग मार्कमध्ये आलाय. जय चव्हाण हा खेळाडू बॉलिंग मार्कमध्ये पण येताना पाहत आहे पहिल्या षटकासाठी. जर करंजाडे म्हटलं की KPL गाव लेवलची प्रीमियर लीग इतक्या जल्लोषात संपन्न होते. करंजाडे प्रीमियर लीगमध्ये आम्ही समालोचन देखील केलंय. उत्साह असतो. करंजाड्याचं क्रिकेट समृद्ध करणारी स्पर्धा म्हणजे KPL. गावामध्ये मिरवणूक असते आणि 2 दिवस संपूर्ण जेवणाची व्यवस्था असते आणि प्रत्येक 3 दिवस प्रत्येक डगआउटमध्ये एक वेगळा जल्लोष असतो आणि भरपूर चर्चा असते त्या स्पर्धेची. KPL करंजाडे प्रीमियर लीग आता सध्या डेव्हलप झालेला परिसर आहे. पनवेलपासून आधी अकेच्या अंतर्गत असणारा हा परिसर. तर एका बाजूला आपण पाहता डेरवली नगरीमध्ये ज्या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन आहे, त्याच गावचा संघ मैदानामध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. 84 21 सरासरी पर ओव्हरमध्ये राखायचे. डेरोली संघाला धावांचा पाठलाग करताना मला वाटतं एकमेव षटक होतं जे खरंतर सनी काजळेचं, त्याने 5 धावा दिल्या. पहिल्या षटकामध्ये विनायकने 25 केल्या खर्च, धनंजयने 23 खर्च केले आणि शेवटच्या ओव्हरमध्ये त्या ठिकाणी जनार्दनने जवळजवळ 30 धावा खर्च केल्या. 3 षटकामध्ये ज्या धावा आल्या त्या मात्र तब्बल 78 आल्या आणि एका ओव्हरमध्ये 5. स्टार्किंग एंडला खेळाडू आहेत मैदानामध्ये. प्रणाल पाटील जखमी, वाघ आहे. वाघ जखमी झाला की तो आणखीन घातक होतो असं म्हणतात. तो शिकार अगदी वेगात करतो. आता प्रणाललाही तेच करता. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल पंचाचा मिळालाय. आशिष मुंडे नॉन स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज त्या ठिकाणी आहेत जय चव्हाण. प्रणाल पाटील स्ट्रायकिंग एंडला आले. पहिला बॉल बॅटच्या टो एंडला लागलाय. थोडासा बॉल डायव्हर्ट झाला होता लॉंग ऑफला, पण तो फिल्डर अलर्ट होते त्या ठिकाणी. बॉलला थांबवत असताना एक सिंगल आली. 1च रन येथे मिळालेले आहे आणि एका रनच्या मध्ये अकाउंट ओपन झालं प्रणालचं. प्रणाल थोडासा दुखापतग्रस्त आहे. दुखापतग्रस्त खेळाडू घातक असतात. तुम्हाला मॅक्सवेल आठवलं असेल अफगाणिस्तान विरुद्ध, त्याने केल्या 200 धाबा. फुटवर्क नसताना मनगडाच्या जोरावर त्याने त्या 200 धाबा करून दाखवल्या. त्या क्रिकेटच्या खेळामध्ये असं म्हणतात फुटवर्क गरजेचं आहे, पण त्यालाही अपवाद आहेत. वीरेंद्र सेवाग, तुमच्या मनगटामध्ये ताकद असेल तुम्ही कुठेही फटके मारू शकता, कोणताही बॉल कुठल्या दिशेने मारू शकता. यावेळेस आपण पाहिला लेंथ बॉल टाकला, टप्पा पडला, चेंडू खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी, डॉट बॉल. 84चा पाठलाग करताना प्रत्येक बॉलवरती तुम्हाला आक्रमणच करावं लागेल. षटकार चौकार जर का आले तर धावांचा पाठलाग होईल, अन्यथा हा सामना एकतर्फा होईल. आणि काय भागीदारी झाली प्रत्येकाने. दिनेशमध्ये 83 धावांची भागीदारी आपण पाहिली. पहिल्या विकेटसाठी नॉट आऊट या जोडीने धावा 83 केल्या. 300 बॉल पूर्ण झाले स्पर्धेतले. हाफ ट्रॅकर ऍडजस्टमेंट केली, बॉलला दिशा दिली आणि बघा बॉल डायव्हर्ट देखील झाला, त्या बाजूला सरकलाय. टप्पा घेत असताना आउटफील्डने साथ दिली. बॉल चालला बाउंड्रीच्या पलीकडे, सीमा पार, 4 धावा चौकार.
या फटकावरती आल्या. 5 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. आता सुरुवात झाली आक्रमणाला. आशिष मुंडे जिनके सामने पडते हैं सब थंडे. आक्रमक खेळाडू, षटकार चौकारच खेळायचे आहेत आणि आशिषच्या बॅटमधून पहिला चौकार आला. रिव्हर्सचा प्रयत्न केलाय, स्टान्स दाखवला. मोठा गावचा निलेश मात्रे मला आठवला. कदा ठाणे तालुका जिल्ह्याचा खेळाडू मोठा गावचा निलेश मात्रे त्याच्या स्टाईलमध्ये अगदी लगेच स्टान्स बदलत असताना रिव्हर्सचा प्रयत्न अटेम्प्ट केलाय, पण इथे मात्र हा प्रयत्न अयशस्वी राहिला. धावा जास्त आहेत त्यामुळे थोडासा काहीतरी वेगळेपणा दाखवत असताना हा खेळाडू मैदानामध्ये, परंतु मॅच संपलेला नाहीये. षटकार चौकार आले तर नक्कीच धावांचा पाठलाग होईल. ओव्हर पिच डाऊन दी ग्राउंड या ठिकाणी फटका पण पाहिला. ब्लॅक स्क्रीनच्या बाहेर आशिष मुंडेचं आक्रमण, षटकार. असे जर का फटके आले तर धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. मैदानाच्या अगदी मागच्या बाजूला कोकण रेल सध्या तो वेगात चालले, त्याच वेगाने धावाही बनवायच्या. तुम्हाला जर का चेस करायचं असेल तर मात्र मोठी धावसंख्या उभारताना वेगळ्या गतीने जावं लागेल. पुन्हा एकदा आशिषच्या स्लॉट मध्ये टाकलाय. वन्स अगेन स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. आशिष मुंडेचं आणखीन एक आक्रमण, सलगचा दुसरा षटकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आल्या. बिनबाद 17. स्टार्ट चांगला मिळालाय. 17 आल्या. कंपॅरिझन आपण जर केलं तर पहिल्या सत्रामध्ये 25 होत्या पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये, आणि यावेळेला 17 आल्या. 83चा पाठलाग करत असताना अजूनही आपण पाहता या मॅचमध्ये 66 धावांची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये, येणाऱ्या 18 बॉलमध्ये. आणि क्वाड रन रेट आता 22 वरती पोहोचलाय. अजून मॅच संपलेलं नाही. सनी कैकाडी बॉलिंग मार्कमध्ये आले सेकंड ओव्हरसाठी, ज्यांनी करता दिनेशने ज्यांना सामनावी ट्रॉफी डेडिकेट केली होती मागच्या सामन्यामध्ये. सनी बॉलिंग मार्कमध्ये आपण येताना पाहत आहे. वर्सटाईल खेळाडू आहेत सनी, टीमचे अनुभवी खेळाडू आहेत सनी आणि दिनेश, हे दोन्ही अतिशय अनुभवी आहेत. समोर व्हीसेप मध्ये मारलाय, फटका चाललाय डोक्यावरून. बघा बॉलची वाट पाहिली आणि पुन्हा वाट लागली. बॉल एका टप्प्यामध्ये चाललाय. अतिथी मंचाला अभिवादन करण्यासाठी 4 धावा चौकार. राहिल्या तर मात्र धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. अजूनही मॅच संपलेली नाहीये. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट, अप्रतिम. ISPL मध्ये हा 9वा असा इतका लांब मारलाय फलंदाजाने प्रणालने. त्यातला बॉल, त्याच्यामध्ये आक्रमण, 6 धावा षटकार. जबरदस्त आक्रमण, अनस्टॉपेबल. प्रणाल आणि आशिष, अंत अस्ति प्रारंभ. आपण हा वाक्य प्रत्येक आता गाडीवरती वाचू कधी कधी. जिथे तुम्हाला वाटते तुमचा शेवट होतो तिथून पुन्हा नव्याने सुरुवात करायची, आणि हेच करतात मैदानामध्ये दोन्ही खेळाडू. पुन्हा हाफ ट्रॅकर, याही वेळेला रिझल्ट सेम. आज देखे जरा किसमें कितना है दम. प्रणाल पाटीलचं आक्रमण, षटकार. बॉलमध्ये 15 बॉलमध्ये 51 धावांचं समीकरण आलं मैदानामध्ये. समोर टाकलाय, हलकीशी कडा, विकेटची संधी आहे परंतु नाहीये. बॉल वाकेट एरियामध्ये पडला. आता स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप बॉल टाकलाय. दुखापतग्रस्त वाघ 2 पावलं मागे गेला की आपण म्हणतो तो घाबरलाय, तो घाबरत नाही, तो अवलोकन करतो आणि पुन्हा एकदा झपाट्याने त्या ठिकाणी शिकार करतो, आणि हेच करते मैदानामध्ये. प्रशांत पाटील तुम्हाला प्रणाल पाटील जितका शांत दिसतोय तितका तो शांत नाहीये. तो कधी कधी या ठिकाणी वातावरण अशांत करेल
याचा नेम नाही. काय फटके त्यांनी मारले अफलातून. 14 बॉलमध्ये 50 धावा. हा सामना अजूनही बॅलन्स आहे. आशिष आणि प्रणाल चांगली भागीदारी साकारत असणार मैदानामध्ये. 14 चेंडूमध्ये 50. समोर आशिष मुंडे. इथे देखील फटका लॉफ केला बॉलला. फिल्डर दिनेश जज कोताने अखेरकार विकेट काढलाय. मैदानामध्ये अनुभवी गोलंदाज सनीने पहिला खेळाडू बाद झालाय. मैदानाच्या बाहेर चाललाय आशिष मुंडे. पन्नासावा खेळाडू बाद झाला स्पर्धेतला आणि तोही दुसऱ्या इनिंग मध्ये बाद झाला. जर का प्रणाल पाटीलने हा सामना जिंकून दिला तर प्रभाकरजी नाईक साहेब यांच्या वतीने 5,000चं पारितोषिक आलं प्रणालसाठी. काय बॅटिंग झाली. अफलातून विनायकला आता संधी आहे. बघा ज्या काही त्यांच्याकडून मिस्टेक झाल्या बॉलिंगमध्ये त्या मिस्टेक्स मात्र जर का नजरअंदाज करायच्या असतील तर इथे बॅटिंग त्यांना चांगली करावी लागेल. जर का धावा दिल्या असतील त्यांनी पहिल्या सत्रामध्ये तरी पण मध्ये या मॅचमध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली तर मात्र प्रेशर त्यांचंही कमी होईल. 13 बॉल 50. यॉर्कर टाकलाय खोदून काढला बॉलला अलॉंग विथ कार्पेट. बॉल चला मिड विकेटला रन घेतलेला नाहीये. हा डॉट बॉल कारण प्रणालला स्ट्राईक एंडमध्ये आणायचं होतं विनायकला. निर्धाव चेंडू पण पाहिला. कमबॅक केलं सनीने. अप्रतिम कमबॅक. आता येणारे 12 बॉल 50. 25.00 ची सरासरी आता टीम समोर आली आहे. 12 मध्ये करायच्या तब्बल 50 धावा. 12-50. हा फटका इतक्या लांब मारला 2 धावा डेफिनेटली झाल्या असं म्हणतो दुखापतग्रस्त प्रणाल आणि त्यांना स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. 8 षटकार मारायचे अजूनही 12 मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी डेरोली संघाला अजूनही मॅच संपलेला नाहीये. तिसऱ्या षटकासाठी स्वतः सागर म्हात्रे आता बॉलिंग मार्कमध्ये आलेत. डाव्या हाताचा हा गोलंदाज 7-1 नॉट कदापण त्यांना पाहता बॉलिंग ट्रॅकमध्ये येताना. शेवटचे 12 बॉल 50 धावा हे कॅल्क्युलेशन सामन्यामध्ये आहे. साऊथ आफ्रिकन टीमने तो सामना जिंकला तेव्हा हर्षल गिब्सने 175 केल्या. मिडल ऑर्डरमध्ये मार्क बाउचरने सर्वाधिक जलद अर्धशतक केलं आणि मखाई अँटनी त्याने मात्र विजयी धाव कंप्लीट केली होती. हा तो इतिहास होता त्या सामन्याचा. आणि याही वेळेला जो स्टार्ट दिला आशिषने प्रणालने त्याला पुढे घेऊन जायचा आहे. दोन्ही खेळाडूंना प्रणाल आहेत अजूनही मैदानामध्ये. सागर मात्रे बॉलिंग मार्कवर झालेत. 12 बॉल 50. सागर मात्रे गोलंदाजी मार्कमध्ये या ठिकाणी आपण त्यांना येताना पाहताय. चला वॉर्मअप चालू आहे सध्या. 12-50 सामना संपलेला नाहीये. प्रणाल संघर्ष करतोय त्या ठिकाणी मैदानामध्ये लढतोय आपल्या टीमसाठी कारण त्यांनाही माहिती आहे षटकार चौकार आले तर धावांचा पाठलाग होईल कदाचित. आणि इथे पुन्हा एकदा आक्रमण. मला वाटतं हा बॉल फुटबॉल सारखा दिसायला लागला प्रणालला. जागेवरून पिक केला बॉलला मिड विकेटच्या बाहेर. संघर्षमय षटकार. अकरा चेंडू मध्ये 44 धावांचं समीकरण मैदानामध्ये आहे. प्रणाल सांगतो डगआउटला मै होऊ ना. शेवटपर्यंत उभा राहिला तर या धावांचा पाठलाग करेल तो. इथे बघा आता गोलंदाजावरती प्रेशर दडपण. वाईट बॉलचा इशारा पाहायला मिळाला. अटेम्प्टेड वाईट बॉल. कधी कधी जाणून बुजून हा बॉल वाईट टाकला जातो कारण याच वाईट बॉलला मागच्या बॉलवरती आशिष बाद झाला होता जेव्हा सनीने टाकला होता यॉर्कर वाईट यॉर्कर. 6 मारले तर 40,000. पुन्हा एकदा दे घुमा के. मिड विकेटला बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे नाहीये तर आतमध्ये थांबलाय. झेल टिपलाय. पण बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या खेळाडूसाठी. दुखापतग्रस्त असताना काय खेळलाय. संघर्ष केला मैदानामध्ये. एकट्याने घाम फोडलं करंदडे टीमला. सहा बॉलला 6 षटकार 40,000 घेऊन आलता इकडे. क्या बात आहे. बघा त्यांचा चाहता आहे आणि दशरथभाई धुमालांचे चिरंजीव आताच त्यांचे गुण दिसतात भरपूर ऍक्टिव्ह आहेत. ते आमच्याकडे 40,000 कॅश घेऊन आले ते कॉमेंट्री बॉक्समध्ये. जसा प्रणाल बाजारात तो देखील चालला रिटर्न.
आता धनंजय मैदानाच्या आतमध्ये आलाय. जय राणा आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये आहेत. अजितजी साबळे साहेब, अजय साबळे साहेब यांचं आगमन, यांच्या वतीने करंजडे टीमला शुभेच्छा. अजितजी साबळे साहेब, अजय साबळे साहेब यांचे मित्र मिथिलेवनचे सर्व नशीब शेठ भोईर यांच्या वतीने करंजडे टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचा मनापासून आभार. सामन्यांचा आनंद घेत असताना अजितजी साबळे साहेब, अजयजी साबळे साहेबांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. फुल टॉस आहे, हलकीशी कडा त्या ठिकाणी घेत असताना बॉल चालला विकेट किपरकडे डॉट. आता हा सामना थोडासा अवघड होत चाललाय डेरोली टीमसाठी. सुरुवातीलाच आशिष आणि कदर आपण पाहिला त्या ठिकाणी प्रणालने काय बॅटिंग केली होती, त्यानंतर मात्र हा संघ पूर्णपणे बॅकफुटला चाललाय. 9 मध्ये 42, 8 सक 48, 7 सक 42. अजून एक फटका, धमाका. सामना संपला नाहीये. या मॅच मध्ये जणू काय हायलाइटच चालू आहे षटकार चौकारांची. दोन्ही इनिंग मध्ये प्रत्येक फलंदाजाने आक्रमण केलं. याही वेळेला षटकार. आता 8 मध्ये 36. चेंडूमध्ये 36. हे समीकरण सामन्यामध्ये आहे. 6 षटकार मारायच्या डेरोली संघाला विजयासाठी. लोअर फुल टॉस तयार नव्हते फुल टॉस साठी. कमी गतीचा लोअर फुल टॉस टाकला आणि इथे मात्र ऑन साईडला टर्न केला. बॉलला एकच सिंगल मिळाली. आता 7 मध्ये 35 धावा. शेवटचं षटक जनार्दन चिखलेकरचं 30 धावांचं महागडं ठरलं आता या मॅच मध्ये डेरोली संघासाठी. तिथे धावा जर का कमी आल्या असं तर प्रेशर कमी असं. आता 7:35. हा बॉल देखील महत्वाचा आहे. इथे मोठा फटका येईल का? विनायक धुमाळ फार का शांत राहिलाय. आता त्यांनाही आक्रमण करणं गरजेचं राहील. फुल लेन टाकला बॉल. इथे देखील प्रॉपर कनेक्शन नाहीये. कोणत्याही प्रकारचे रन त्या ठिकाणी घेतलेले नाहीये धनंजयने. आता येणारे 6 बॉल आणि 35 धावा म्हणजे 6ला 6 मारावे लागतील डेरोली संघाला विजयासाठी. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. षटकची जबाबदारी आपण द्या गोलंदाजाला आणि त्याचवेळेला बोर्ले संघाचा कॅप्टन आपण देखील टॉससाठी मंचावरती या. आजच्या रात्रीमधला शेवटचा सामना यानंतर होईल. विनर विपक्ष बोर्ले या 2 टीम मध्ये. 6 मध्ये 35. टोटल 6 षटकार 6 बॉलला. मी मगाशी सांगितलं होतं 40+ क्रिकेटर उमेश मेडेकर जो बेलोलीचा आहे त्याने वारदुलीच्या मैदानावरती 6 मध्ये 6 षटकार मारून 21,000चं पारितोषिक पटकावलं होतं. अनेक रेकॉर्ड्स तुम्ही पाहिले असेल. युवराज सिंग तुम्हाला आठवलं असेल. टेनिसमध्ये ते भरपूर असे खेळाडू ज्यांनी मात्र 6 मध्ये 6 मारले. आता इथे धनंजयला देखील तेच करायचे. 6 मध्ये 6 षटकार मारायचे. बॉलिंग मार्फत गोलंदाज झालेत 4थ्या षटकासाठी. साई त्या ठिकाणी आले आहेत. साई मोरे यंग टॅलेंट आहे साई. बघा संपूर्ण ग्राफिक्स अतुल शेठ मडवी, योगिता योगेश लहाने पंचायत समिती सदस्य, विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील साहेब, मान्य श्री राहुल पवार साहेब, साहिल म्हात्रे सदस्य कोण ग्रामपंचायत. पहिलाच बॉल साई मोरेचा सोडण्याचा निर्णय घेतलाय. वाईड बॉल आलाय. आता 6 मध्ये 34. 5 षटकार 1 चौकार देखील चालेल. प्रेक्षकांची गर्दी आहे मैदानाच्या सभोवताली. अजूनही प्रेक्षक मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांनाही माहिती आहे हा सामना रफ अँड टफ झालाय. मॅच संपलेला नाहीये. धनंजयला आता आक्रमक रूप धारण करावं लागेल. यावेळेला देखील आपण पाहताय पंचांचा इशारा. वाईड बॉल का जास्तीचे मिळाले तर मात्र अडचणी वाढतील. आता 6 मध्ये 33. 6 बॉल 33 धावा. बघा 1 षटकार चौकार जरी आला तरी मजा येईल मॅच मध्ये. म्हणजे सुरुवात स्टार्ट जर झाला या ओव्हरला चांगला तर नक्कीच हा सामना रफ अँड टफ होईल. पायातला बॉल उडवलाय मिड विकेटला. बॉटम हँडचा वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल झाला हवाई सफर. षटकार. धन्यवाद. सामना संपत नाहीये. अजूनही आपण पाहिला तर प्रत्येक प्रेक्षक तयात माहीत आहेत कोण जिंकणार. त्यांनाही समजणार नाही हा सामना. कारण ज्या पद्धतीने बॅटिंग झाली आहे दोन्ही संघांकडून. 5 चेंडूमध्ये आता विजयासाठी 27 समीकरण. हा सामना जर का जिंकला डेरोली संघाने तर एक वेगळा रेकॉर्ड
या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. ऑन साइडला गॅप मध्ये बॉल चालला एका टप्प्यावरती, वन बाउन्स इनटू द फॅन, सीमा पार, खणखणीत चौकार. गोलंदाज साई मोरेने, आता अनुभव त्यांच्याकडे कमी आहे पण दबाव त्यांच्यावरती वाढलाय. एखादा डॉट बॉल सामन्यामध्ये घेऊन येईल पुन्हा एकदा करंदडे टीमला. साई मोरेचा एखादा डॉट बॉल, एखादा निर्धाव चेंडू. दिनेश त्या ठिकाणी गायडन्स करतो, मार्गदर्शन करतो या खेळाडूला, कारण टीम मधल्या सिनियरचं गायडन्स जर का यंगस्टरला मिळालं त्याचा फायदा होतो संघाला. दिनेश मात्र या ठिकाणी गायडन्स करत असताना 4 बॉल 22 धाबा, 4 मध्ये 22चं समीकरण. पुढचा बॉल धनंजय ऑन स्ट्राईक. हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड, बॉल चाललाय ब्लॅक स्क्रीन समोर. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी तो अब हमारी. मैदानामध्ये सांगतो धनंजय. आता समीकरण बनलंय, शेवटचे 3 बॉल आणि विजयासाठी 16 धावा. व्हॉट अ मॅच, पैसा वसूल सामना, अप्रतिम लढत तुम्ही पाहता मैदानामध्ये. डेरोलेचे पाठीराखे काही गेलेले रस्त्यातून परत आलेत सामना पाहण्यासाठी, कारण त्यांना सुरुवातीला असं वाटलं की हा संघ एक तर्फा पराभूत होईल, पण तसं नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये असं कधीच होत नाहीये. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहाल तोपर्यंत रिझल्ट देखील तुमच्या बाजूने येऊ शकतोय. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन कोशिश न करे ये गलत बात है. आणि इथे कोशिश करत असताना, प्रयत्न करत असताना धनंजय हा खेळाडू काय बॅटिंग केली आहे अफलातून. 3 बॉल 16 धावा हे समीकरण. जर का पुढच्या बॉलला चंदू षटकार आला तर आणखीन धडधड वाढेल या ठिकाणी फिल्डिंग करताना करंदडे संघाची. 2 बॉलला जर का 2 षटकार मारे लगातार धनंजयने, तर चंदू वाघमारे यांच्या वतीने 500 रुपये. पुढचा बॉल देखील चाललाय. व्हॉट अ मॅच, अफलातून टायमिंग, स्क्वेअर लेगच्या बाहेर परफेक्ट बॅटला आला बॉल, चांगला साऊंड आणि बॉल गेलाय आउट ऑफ द ग्राउंड, षटकार. दोन बॉल आणि 10 धावा. सामना आवडला असं एकदा जोरदार टाळ्या उद्या दोन्ही संघांसाठी. 83चा पटला, 84चा पटला करायचा, 2 बॉल मध्ये 10 धावा. डेरवली संघाने जर का हा सामना जिंकला तर महेशजी शेंडे यांच्या वतीने 2000. क्या बात आहे, पारितोषिकांचा वर्षाव होईल या खेळाडूंवरती जर का सामना जिंकला आता डेरवलीने, तर मात्र आता सर्वांच्या बोया तुम्हाला उंचवताना पाहायला मिळतील. 2 बॉल 10 धावा. व्हॉट अ मॅच, जबरदस्त नॉक दिलाय त्या ठिकाणी धनंजयने. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिलाय. मगाशी सांगितलं आमच्या रोशन सकवा सरांनी, बाजी प्रभूंनी घोडखिंडची पावनखिंड केली, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले. आणि इथे देखील आपण पाहिला या सामन्यामध्ये शेवटपर्यंत हार मानलेली नाहीये धनंजयने. नेव्हर गिव्ह अप, हार मानायची नाहीये. जिंकू किंवा हारू, प्रयत्न आमचे सुरू. डू ऑर डाय. एकदा जोरदार टाळ्या उद्या दोन्ही संघांसाठी. शेवटचे 2 बॉल आणि 10 धावा. पुढचा बॉल या सामन्याचं भविष्य ठरवेल. पुढचा बॉल फार निर्णायक आहे. जर का पुढच्या बॉलला ब्लास्ट झाला तर मात्र आता पुन्हा एकदा टेन्शन वाढेल करंदडे संघाचं. व्हॉट अ मॅच. बघा प्रत्येक जण बसलेला प्रेक्षक उभा राहिलाय. सामना जिंकला तर महेश शेंडे यांच्यामध्ये 2000. हा बॉल निर्णायक आहे. 2 बॉल 10 धावा. दत्ता शेंडे यांच्या वतीने देखील 1000 रुपये जर का सामना डेरोले संघाने जिंकला. क्या बात आहे. आता बक्षांचा वर्षा होईल खेळाडूंवरती. शेवटचे 2 बॉल आणि 10चं समीकरण. व्हॉट अ मॅच. याही वेळेला ऑन साइडला जाईल का बॉल. फटका फसलाय आणि मॅच देखील फसली आहे. बिग विकेट. धनंजयचे प्रयत्न अपुरे.
या ठिकाणी राहिलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या होत्या धनंजयच्या इनिंग साठी. काय लढला हा खेळाडू. सामना पाहिला. एक निर्णायक चेंडू. हा सामना जिंकलाय. खर तर करंजाडे संघाने अभिनंदन. हार्ड लक टीम डेरवली. चांगला संघर्ष या टीमने केलाय आणि हा सामना जिंकलाय मैदानामध्ये करंजाडे संघाने. तर या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्याने 16 बॉलमध्ये 43 केल्या, सलामीवीर खेळाडू करंजाडे संघाचा दिनेश शेलार, प्लेअर ऑफ द मॅच, सामनावीर. चला टॉसला कॅप्टन या करंजाडे संघाचा आणि बोर्ले संघाचा. आजच्या रात्री मधला शेवटचा सामना. अक्षरशः घाम पोडला डेरोलीच्या फलंदाजाने करंजाडे संघाला. बिग फाईट 84चा पाठलाग क्लोज सामनाला होता. चला टॉस साठी करंजाडे आणि बोर्ले संघाचे कॅप्टन या. चला करंजाडे संघाचा कॅप्टन